नमस्कार. आजच्या आपल्या झिंगाट फूड मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आज आपण जरा वेगळ्या पद्धतीची डिश बनवणार आहोत, तेही चुलीवर. आणि माझ्याबरोबर मला साथ देण्यासाठी येतोय माझा मित्र आणि भाऊ सूर्यकांत पांचाळ. नमस्कार. सूर्यकांत हा उद्योजक आहे, भजनप्रेमी आहे, खेळाडू आहे आणि बँकिंग सेक्टरमध्ये तो कार्यरत आहे. तर आपण त्याची ओळख करून घेतोय. सूर्यकांत, बोला. सूर्यकांत हा फूड लवर सुद्धा आहे आणि तो आज मला मदत करणार आहे. सूर्यकांत, कसं वाटतं इथे येऊन? मस्त आहे एकदम. बरं, आज आपण डिश बनवणार आहोत. त्या डिशचं नाव आहे रोस्टेड चिकन विथ रम. सूर्यकांत, सुरुवात करूया. हो नक्कीच. खाशील ना? हो नक्कीच. बरं, तर त्याआधी प्रेक्षकांनी प्रिकॅप बघून घ्यावा. या रेसिपीसाठी आपण जे साहित्य वापरतोय त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण वापरतोय ते म्हणजे चिकन आणि आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, मीठ, हळद, लाल तिखट, आणि रम. आपण हे सगळे मसाले लावून घेऊया. सगळ्यात पहिलं मी लिंबू पिळून घेतोय. आपण यात वापरतो आहोत मॅरिनेशनसाठी रम, साधारण 4 चमचे रम वापरतोय. नंतर आपण घेणार आहोत आलं लसूण पेस्ट, मसाला पेस्ट, चिकन मसाला आता घेतोय मी. गरम मसाला, हळद, तिखट, आणि शेवटी मीठ. तर हे सर्व मसाले आपण चिकनला कोट करून घेणार आहोत.
मॅरिनेट केलेलं चिकन आपण साधारणतः अर्धा तास ते 45 मिनिटं एवढं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. बर सूर्यकांत, बोला आता मला मदत कर. हो. हे बघ, सगळ्यात पहिलं चुलीवर आपण एक जाळी पसरून घेतलेली आहे. हा. चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे, मसाले वापरलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये रम वापरलेली आहे. आणि आता आपल्याला याला रोस्ट करायचं आहे, म्हणजे या जाळीवर आपल्याला ठेवायचे. तू मला मदत करतोयस. हो, हो. हा आहे चिमटा हा. आणि हे चिकन तू एक एक पीस त्याच्यावरती ठेवायचं. सूर्यकांत, हा. आपण आधी या जाळीला तेल लावून घेऊया आणि मग त्याच्यावर आपण चिकनचे पीसेस ठेवूया. हो नक्की. ठेव. ओके. असंच ना. हो हो, असंच. ठेवायचे. जेवढे राहतील त्याच्यावर तेवढे ठेव. बस. हो दे, मी अजून ठेवतो काही ओके. pieces. हा. तर आता आपल्याला हे सगळे चिकनचे पीसेस ठेवल्यावर थोडा वेळ वाट पाहिजे, कारण ते नीट भाजले पाहिजेत. हा. सूर्यकांत, हा. हे आता भाजतंय, तसं तसं ते चिकनचे पीसेस जरा आकसतील हा, मस्त वाटतंय. आणि मसाल्यांचा सुवास दरवळेल हा. चांगला. हे बघ सूर्यकांत, हा. हे एक बाजूने भाजून झालेले आहेत. आता आपल्याला ते पलटी करायची आहेत, पण त्याआधी प्रत्येक पीसला आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया. मी यासाठी ही किशी नारळाची वापरतोय, हा. कारण आता माझ्याकडे सिलिकॉन ब्रश अवेलेबल नव्हते, त्यामुळे पद्धत. हो, ही आपली जुनी पद्धत आहे खरं म्हणजे, हा. आणि तीच चांगली वाटते मला. ओके. नवीन काहीतरी पाहायला. हो, नवीन असं नाहीये, हे जुनच आहे सगळं. हा, तसं बघायला गेलं तर. ह्या युगात नवीनच आहे. हो हो. आता आपण हे जरा पलटी करून घेऊया. हा, हे बघ, सुंदर रंग आलाय त्याला. मस्तच.
हे आपण आता पलटी करून घेतलेले आहेत, पण त्याला व्यवस्थितपणे आपण भाजून घेऊया. सूर्यकांत, हा. आता हे भाजतायत, त्याला आपल्याला वारंवार मध्ये मध्ये जरा तेल लावणं गरजेचं आहे, नाहीतर ते कोरडे पडतील. मस्त सुगंध सुटलाय. हो ना. ओके, आपण आता हे पुन्हा एकदा पलटून घेऊया. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले गेले पाहिजे, त्यामुळे आपण हे पलटूया जरा. आणि मागचे जरा पुढे करूया, म्हणजे हेही भाजले जातील. कलर पण मस्त चेंज. हो ना. आणि गंमत अशी आहे की रममुळे त्याला जरा एक वेगळा रंग आलेला आहे. फर्स्ट टाइम काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. पार्टीसाठी द बेस्ट. सूर्यकांत, हे बघ, हे आता पूर्ण तयार झालेलं आहे शिजून, मस्तपैकी खरपूस भाजलं गेलंय. आपण आता हे सर्विंग साठी काढून घेऊया आणि प्रेक्षकांना दाखवूया आपण. हो नक्कीच. सूर्यकांत, तर ही आपली रेसिपी तयार आहे बरं का, जिचं नाव आहे चिकन रोस्ट विथ राम. आता ही खाऊन बघ, गरम गरम आहे आणि ही पुदिन्याची चटणी आहे. आणि कशी झाली ते मला सांग, मी खाऊन बघतो. वाव, एकदम चविष्ट. खरंच. तर प्रेक्षक हो, तुम्ही देखील ही डिश आपल्या घरी बनवून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.